नमस्कार, माझे नाव श्रुती काटे। आम्ही व्होकल फॉर लोकल या विषयाअंतर्गत स्थानिक उत्पादकांना प्राधान्य देण्यासाठी अळंबीची शेती हा विषय निवडला आहे। माझे नाव श्रीजल खाडे। मी आज तुम्हाला मशरूमचे फायदे याबद्दल माहिती सांगणार आहे। मशरूममध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात। मशरूम हे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर असते, तसेच हाडांसाठीही मशरूम खूप फायदेशीर असते। माझे नाव अमृता बाळासो बाबर। मी आज तुम्हाला मशरूमचे प्रकार व जाती सांगणार आहे। मशरूमच्या प्रकारामध्ये खूप सारे मशरूम आढळतात, त्यामध्ये बटन मशरूम हा सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ आहे। त्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त बटन मशरूम हा खाल्ला जातो। त्यामध्ये अनेक प्रकारच्या जाती आढळतात, त्यामध्ये ऑयस्टर मशरूम, शेताके मशरूम, लायन्स मशरूम हा औषधी पदार्थ म्हणून ओळखला जाणारा मशरूम आहे। माझे नाव वैष्णवी। आज मी तुम्हाला मशरूमची विक्री किती प्रमाणात केली जाते व मशरूम ची सध्याचा दर हा 162 रुपये आहे। मशरूम सगळ्यात जास्त मशरूमचे उत्पादन हे चीनमध्ये केले जाते व ते उत्पादन 73% आहे। जर भारतामध्ये आपण हे उत्पादन मशरूमचे उत्पादन वाढवले तर इथल्या स्थानिक लोकांना याचा खूप मोठा फायदा होईल व देशालाही आर्थिक स्वरूपाचा फायदा होईल। महाराष्ट्रामध्ये मशरूम लोक जास्त प्रमाणात खात नाहीत, कारण त्यांना मशरूमचे फायदे माहीत नसल्यामुळे ते मशरूमचे उत्पादन करत नाहीत। जर आपण लोकांपर्यंत मशरूम हा विषय जर घेऊन गेलो आणि त्यांना जर मशरूमबद्दल माहिती सांगितली तर ते मशरूमची फार्मिंग करण्यासाठी प्रोत्साहित होतील व मशरूम जास्त प्रमाणात लावतील। आणि महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्रासारख्या अशा दुर्मीळ भागामध्ये जर मशरूमचे उत्पादन केले तर तिथल्या स्थानिक लोकांना आर्थिक फायदा तर जास्त प्रमाणात होईल आणि देशांमध्ये मशरूमचे प्रमाणही वाढेल आणि ह्याची निर्यात जास्त प्रमाणात दुसऱ्या देशांमध्ये करता येईल। म्हणून हा मशरूम फार्मिंग हा प्रोजेक्ट भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे। धन्यवाद।